दिव्य अशा घर वापसी कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, एक जुझारू नेता माननीय नानाभाऊ पटोलेजी, आमचे महाराष्ट्राचे प्रभारी माननीय रमेश चन्नीताला साहेब, माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब, या मंचावर उपस्थित सन्माननीय नितीन भाऊ राऊत, माजी मंत्री माननीय सुनील भाऊ केदार, माजी मंत्री, या मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय खासदार, सर्व आमच्या शेजारच्या मध्य प्रदेशातून आलेल्या भूतपूर्व विधानसभा उपाध्यक्ष हिनाताई आणि आमचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनसोडजी, मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि गोपाल भैयाच्या घर वापसी कार्यक्रमाला आलेले माझे सर्व बांधव भगिनी आणि माझ्या मित्रांनो, खरं तर विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये गोपाल भैया बरोबर गेली अनेक वर्ष आम्ही काम केलं। त्यांनी दो हंसों का जोड़ा बताया सुनील भाऊ, समय आने पर अपने अपने क्षेत्र के काम के लिए तुम दोनों ही भागते थे मुझे छोड़कर, ये बहुत चालू लोग थे तुम, साथ में रहते थे, काम की बात मंत्री के तरफ आ गई तो ये दोनों भाग जाते थे, मुझे छोड़ देते थे, पर ऐसा पकड़ूंगा तुमको कि अभी तुम कभी नहीं छूटोगे, ये ताकत के साथ अभी पकड़ूंगा। मुझे लगता है चिंता करने की कोई बात नहीं, नाना भाऊ और चन्नीताला साहब, ये सीट कांग्रेस को लेनी ही पड़ेगी, ये वादा आपको करना पड़ेगा और कांग्रेस यहां से जीत के आएगी। मला कधी कधी वाटत होता गोपाल भाऊचा आवाज भाजपमध्ये गेल्यानंतर जरा बारीक झाला असेल, पण तो आवाज आज पाहिला, त्या आवाजामध्ये दम एवढा भारी आहे की आज मी येताना पाहत होतो सगळ्यांचे चेहरे, मला अनेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, जो म्हणते ना गाणं हसता हुआ नूरानी चेहरा, कार्यकर्त्यामध्ये आणि लोकांच्या मध्ये तो एक आनंद मला दिसला। गोपाल भाऊंच्या पक्ष प्रवेशानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेस मजबूतीने पुन्हा उभी होईल आणि महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये काँग्रेसचा वाटा, सगळ्यात मोठा वाटा गोंदिया जिल्हा उचलेल, यामध्ये मला अजिबात शंका वाटत नाही। आणि ज्यावेळेस विदर्भ काँग्रेसला साथ देते, त्यावेळेस विदर्भाची साथ ज्या वेळेस काँग्रेसला मिळते, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता आल्याशिवाय राहत नाही आणि त्याची सुरुवात गोंदियामधून झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे। अंधवानो, हे कसलं सरकार, सकाळी टीव्हीवर पाहत होतो, तिघाचे चेहरे, तेजा बिजा तिजा, पूरे चेहरे पडले आहेत, सर्वेवर सर्वे करतायत, पण सर्वे काही सुधरत नाहीये। विदर्भाच्या मातीने ठरवलं ही काँग्रेसची भूमी आहे विदर्भ, या विदर्भाच्या मातीमध्ये तुम्ही सगळ्यांनी ऊर्जा आणि शक्ती भरली आहे, या विदर्भाच्या मातीमध्येच भारतीय जनता पक्षाला अधपतन आणि गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि विजयाची पताका उभी केल्याशिवाय राहणार नाही। तिघांचे चेहरे मी पाहिले, काय यांना बोलण्याची अधिकार आहे, काय भाषण करणार आहे तुझे? मताची लोकसभेमध्ये झाली कडकी म्हणून आठवली बहीण लाडकी, 1,500 रुपये देऊन 15,000चा बहिणीच्या बटव्यातून लुटण्याचं काम अलीकडे सुरू झालेलं आहे। अरे माझ्या बहिणीच्या साडीवर 18% जीएसटी लावले, एवढे नतभ्रष्ट नालायक सरकार कधी पाहिलंय तुम्ही?
पुरी लुटारूची फौज झाली आणि त्या बिचाऱ्या मला अजितदादाची कीव येते. वापरा आणि फेका म्हणतात ना, त्याचा वापर झाला बिचारे. आता बाजूला करणं सुरू झालंय. पहिली बारी अजित पवार की, दुसरी बारी शिंदे की भी आएगी. आमचे गोपाल भाऊ फार हुशार आहेत. त्यांना समजलं कि इसमें राम नहीं है, काम की बात केवल कांग्रेस करती है, तो काम के साथ में जाना चाहिए. कारण आम्ही काम की बात करतो तो ते राम की बात करता. हम महंगाई की बात करते तो वो गाय की बात करते हैं. इसलिए गोपाल अग्रवाल जी, आपको वो कल की बात करेंगे तो हम आज गोपाल अग्रवाल जी की बात करेंगे. ये गोपाल जी अग्रवाल की शुरुआत यहां से होगी. अब तो राम का नाम तो भूलना ही है. अशी जिरोली जितो जितो राम गेले तितो तितो यांची जिरोली. अयोध्येमध्ये राम मंदिर आपल्या जंगलातला असतो ना, एकटाच जाते ना पार. आणि राहुलजीने तर कमाल करून टाकली. 52 इंची 56 इंचीची छाती, 56 इंची पार 32 वर आणली. लांब पाहून गेला, नजर मिळवत नाही. पाहिलं तुम्ही 400 पार. काय के भुरका 400 पार, काय के 400 पार कर दिया. 250 के अंदर बच गया, जाते जाते बच गया. और 30 जगह मिलती तो राम नाम सत्य हो जाता. जहां राम गए वहां इनका काम हो गया. अयोध्या में राम थे, अयोध्या जिरोली. रामटेकचे राम तिथंही जिरोली. रामेश्वरम तिथंही लंब केलं. मेरा नाम लेकर राजनीति करते हो तो बजरंगबली खड़ा हो गया. उसने उठाई गदा, मार दी बीजेपी के पीठ पर, बीजेपी की पाट लाल कर दी. ये शक्ति प्रभु रामचंद्र में है, वो उन्होंने दिखाई. आणि म्हणून मी नाना भाऊ राम मंदिरच उभारून टाकलं मी गणपतीला. आणि तिथे रामाची मंदिरच लावून टाकली. म्हटलं राम काय तुमच्या बापाचं हो? राम राम करताय. अरे आम्ही सीताराम करतो, तुम्ही राम राम करताय. सीता आणि राम, राम कोणाचा? जिथे श्रद्धा आणि भक्ती आहे, राजकारणासाठी राम वापरू नये. म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे. मला वेळेचं बंधन दिलंय. आणि पुढचं सांगतो मी, पुढची विधानसभेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातलं चित्र बदललं आहे. पूर्ण चित्र बदललं आहे. अधिक बोलण्याची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार. शेख काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कितीही प्रयास करू देत, त्या नागपूरवाल्याला कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढलेत, पुरी उद्ध्वस्त केली. रोज महिलावर अत्याचार, रोज 5 महिला बळी पडतायत. कायदा सुव्यवस्थेमध्ये रोज खून या राज्यामध्ये होत आहेत. हा राज्य महाराष्ट्र 1 नंबरवरचा राज्य होता. या राज्याला 11 नंबरवर नेऊन ठेवण्याचं पाप या शिंदे आणि भाजपच्या सरकारने केलेलं आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त केलेला आहे. लाखो करोडोच्या जमिनी अदानीच्या खचात घातल्या. महाराष्ट्राचं स्वाभिमान गुजरातला गाण ठेवलाय. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये पळून ठेवलेत. सर्व उद्योग गेलेत. बेरोजगारांवर मोठं संकट या महाराष्ट्रामध्ये आणून ठेवलंय संपूर्ण चारही बाजूनं. म्हणून तुम्ही चिंता करू नका. फक्त एवढंच सांगतो मी चन्नीताला साहेबांना आणि नाना भाऊंना, जेवढ्या राहुलजींच्या सभा, जेवढ्या आम्हाला प्रियंकाजींच्या सभा, अधिकाधिक सभा लावा. काँग्रेस 100च्या पार गेल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आम्ही तुम्हाला देतोय. अधिकाधिक द्या, वेळ मागून घ्या. आपण जिकडे जातो तिकडे काँग्रेसमय वातावरण आहे. आणि हे भाजपवाले, हे शिंदेवाले, हे अजित पवार हे काय बोलू शकतील? हे काय बोलण्याची ताकद आहे? काल पाहिलं तुम्ही, शेतकरी परेशान आहे. मी आज कलेक्टर आणि सीओच्या बैठकीत घेऊन आलो. मी आल्या आल्या इथे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. मागील वर्षीचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. फक्त 9 कोटी रुपये पीक विम्यापोटी या जिल्ह्याला मिळाले. फक्त 9 कोटी रुपये. असलं सरकार, असले लोकप्रतिनिधी. त्याच ठिकाणी जर गोपाल अग्रवाल असते तर या जिल्ह्याला किमान 100 कोटी रुपये पीक विम्याचे मिळाले असते. ती हिम्मत क्या गोपालजी अग्रवाल मध्ये आहे? लढण्याची जिद्द आहे. मी पाहिलं आहे. हे कसले लेछे पेचे हे करू शकतात?
यांच्यात ताकद आहे, ती ताकद आहे म्हणून नाना भाऊ आता चिंता करायची गोष्ट नाही. नाना भाऊ आमचे हुशार आहेत. बरोबर आपल्याला जिल्ह्यात अडकून पडायचं नाही हा निर्णय घेऊन हुशारीनं गोपाल भाऊ तुमची साथ घेतली. त्यांना महाराष्ट्र फिरू द्या, आम्ही महाराष्ट्र फिरावू, तुमच्याकडे सोबत राहू. अरे ही मंचावरची ताकद एकवटली आणि एकवटली आहे. आता त्याच्यामध्ये तुमची कमी होती, क्योंकि गोपाल भाऊ की कमी थी. गोपाल भाऊ ज्या ज्या वेळेस काँग्रेसमध्ये असतात त्या वेळेस काँग्रेसची सत्ता येते, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही आलात 100% काँग्रेसची सत्ता येणार फक्त. आणि गोपाल भैया भविष्य देखते हैं, पर भविष्य के साथ साथ गोपाल भैया भविष्य की नींव भी रखने वाले हैं. इसे ताकत गोपाल भैया में है. मुझे बहुत खुशी हुई, मेरे बड़े भैया हमारे साथ आए, बहुत अच्छा लगा. मैं सबको पूछते आया, बोले अभी जिले में ताकत कांग्रेस की बढ़ गई है. महाराष्ट्र में हमारे सब नेताओं के साथ उनका एक मजबूती से साथ मिलेगा, यही मैं आशा रखता हूं. बोलने वाले हैं, उनको जाना भी है, पर एक बात आखिर कहता हूं कि भाजपा वालों अब तुम्हारी खैर नहीं. बहुत मजा मारे थे जिले में. जरा अगर जिला परिषद हो, स्थानिक स्वराज्य संस्था हो, कभी भी हमारे हाथ से जाती नहीं थी. आज फिर से जिले में सभी संस्थाओं पर कांग्रेस का परचम लहराएगा, महाराष्ट्र में परचम लहराएगा. और ये पूरे विश्वास के साथ में कहते हुए एक लास्ट आखिरी बात मैं आपसे कहूंगा कि आप चिंता मत करिए, आप एकजुट और एक साथ में लड़िए. दिन बदलते जा रहे हैं, मेहनत राहुल जी की है. जो कहा था उन्होंने उसका विपर्यास किया जा रहा है, उसका मुंह तोड़ जवाब आप देना चाहिए. जो अमेरिका में, जो यूएसए में बात की राहुल जी ने, क्या कहा था कि जब तक सभी में समानता नहीं आती तब तक हम आरक्षण बंद नहीं करने वाले. उसको जवाब, उसके शब्दों को मोड़ तोड़कर भाजपा वाले आज आंदोलन कर रहे महाराष्ट्र के अंदर में. इनको मुंह तोड़ जवाब दीजिए कि जो नेता संविधान पर, डेमोक्रेसी पर विश्वास रखकर संविधान बचाने के लिए काम करता है, वही नेता इस राज्य के, इस देश के आदिवासी पिछड़ों दलितों के साथ में खड़ा होकर उनको न्याय दिलाने का काम केवल राहुल गांधी ही करने वाले हैं, दूसरा कोई कर नहीं सकता. इसका मुंह तोड़ जवाब आपको देना पड़ेगा. झूठ फैलाने का काम करते हैं. अरे झूठ क्या है, इनकी झूठ में जिंदगी गई है भाजपा वालों की. आपने सबने देखा है कि जब भ्रष्टाचार की बात करते हैं तो भ्रष्टाचार मुक्त भारत, काहे का भ्रष्टाचार मुक्त भारत, जितने भ्रष्टाचारी है सबको साथ में ले लिया. जितने थे, आज गोपाल अग्रवाल जी बच गए, वो कोई मंत्री नहीं थे, पर जिनकी हालत कर दी हमारे नांदेड़ वालों की. लास्ट में बैठते थे, बीच में बैठते थे. बीच क्या सम्मान था नांदेड़ वालों का, आज गए वो आखिरी में कोने में बिठा देते. ये समझ में आता है. और गोपाल भैया, आपको जो स्थान कांग्रेस में है, कल था वो आज भी रहेगा. उतना पूरा सम्मान आपके साथ में हम लोगों का रहेगा, ये विश्वास के साथ में कहूंगा. आप सभी को बधाई देते हुए मैं फिर से गोपाल भैया का एक जोरदार तालियों से स्वागत करें, यही आशा रखता हूं. जोर से तालियां करे, तालियों का गड़गड़ाहट करे और गोपाल भैया को बधाई दे. गोपाल भैया, आपका बहुत बहुत स्वागत, आपको मैं शुभेच्छा देता हूं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.